नमस्कार. शहाद्यातील अयोध्यानगर येथील घरफोडी प्रकरणी दोघांना जेरबंद, 4.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. शहाद्यातील हरियाली इस्टेट व लोणखेडा येथील दोघांना अटक. शहादा शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा संशयितांना अटक केली आहे. संशयिताच्या ताब्यातून चोरीतील सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 4,21,385 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहादा येथील मरुळणी येथील गौरीनंदन सोसायटीजवळ राहणारे निकेश सिसोदिया यांच्या घरी चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. चोरट्याने त्यांच्या व घरातील सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना शहादा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने संशयिताचा माग काढला. त्यानंतर इम्रान उर्फ इमू नईम शेख, हरियाली इस्टेट शहादा व अमन नायजुद्दीन शेख, राहणार लोणखेडा, तालुका शहादा या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयितांकडून 2,61,385 रुपयाच्या किमतीचे सोने चांदीचे दागिने, 1 लाखाची रोख रक्कम तसेच गुन्ह्यातील वापरलेली 60,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 4,21,385 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार दत्तात्रय बागल, स्वप्नील गोसावी, मोहन डमडरे तसेच पोलीस सिपाई सोहेब शेख, भरत उगले आणि सतीश गुले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.